आणि पहिल्याच बॉलवर बाईट बॉलची घोषणा पंचांनी केली. भूषण गोळेकडे लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव घेत असताना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील त्याने छाप पाडली. पहिलाच बॉल फुल्लीन टाकायचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉलने सुरुवात झाली या डावाची. पुढचा चेंडू घेऊन तयार. दुसरा बॉल हवेत, फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ते पहिला फटका कृष्णा सातपुते खाते न उघडता माघारी जातो. शून्याचा चष्मा घालून परतावा लागेल. फलंदाज कृष्णा सातपुते बाद. हा बॉल एलिव्हेशन होत, लांबी कमी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा वापर करायचा होता परंतु यावेळेला प्रॉमिसिंग कनेक्शन मिळालेलं नव्हतं आणि अखेर कृष्णा सातपुते बाद झाला. खातो करता नाहीये त्याला. पहिला चेंडू व्हाईट बॉल, त्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना कदाचित पहिला बॉल आपण ज्यावेळेला लहानपणी क्रिकेट खेळायचो त्यावेळेला आपण एकमेकांना सांगायचो पहिला बॉल हा ट्रायल बॉल आहे आणि ती झलक कदाचित भूषण गोळेने दाखवलेली असावी. पण त्यानंतर जो अचूक चेंडू त्यांनी टाकला त्यावर विकेट मिळाली. मैदानाच्या आतमध्ये आलाय करण मोरे. छोटा पॅकेट बडा धमाका. पालघर जिल्ह्याला बिलॉंग करतो हा खेळाडू. लेदर क्रिकेटचे धडे याने देखील गिरवलेत आणि असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याचं कारण कृष्णा सातपुते लवकर बाद झाला. भूषणच्या खात्यामध्ये विकेट. पॉवर प्ले चालू आहे. दोन खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर आहेत. एक खेळाडू सध्या एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि दुसरा खेळाडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या अगदी मध्ये लावला गेला. भूषण पुढचा चेंडू करण मोरेसाठी. ओ परफेक्ट यॉर्कर होता, वाईड यॉर्कर. चॉप करण्याचा प्रयत्न होता करणचा. बॅट खाली आणेपर्यंत डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत करण मोरीला हाय हॅलो करत बॉल योगेश वेंकरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. बन्ना आडवेग एक्सप्रेस बॉल. सातारा एक्सप्रेस, राजधानी सातारा एक्सप्रेस. भूषण गोळे आणि त्याच्या उंचीचा तो नेहमीच वापर करतो. फॉलो थ्रू चांगला आहे. पुढे सर साबलाय. डान्सिंग बंद ट्रॅक खेळायचा होता परंतु इथे फॉलो थ्रू मध्ये अडवलाय बॉल. नाही मिळणार धाव. भूषण गोळे खाऊन जातो पहिल्या षटकामध्ये धाव. एकच धाव आहे आतापर्यंत स्कोर कार्डवर. एक विकेट आहे. भूषण गोळे का पॉवर प्ले मध्ये संघनायकाने माझ्यावर विश्वास ठेवलाय याचं उत्तर त्याने दिलंय. रोखलंय अक्षरशः. करण मोरेला देखील मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. यावेळेला शांत होतो. आता शांततेचा भंग झालाय. सरळ डाऊन दी ग्राउंड पाठवून दिलाय. लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. लेट पण थेट षटकार. टँकीडीची काय फटका सजवलाय. बोलून हवा करायची नाही, आधी करून दाखवायचं आणि मग वारं उठवायचं. तेच करून दाखवलं करण मोरेने. अजून एक विला तोच प्रयत्न होता. फुल टॉस क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बाईट डिश मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला. त्यावर दाब आलेली नाहीये. करण मोरे थोडासा निराश पाहायला मिळाला. मिडॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जसं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला त्याने पाहिलं तो थोडासा नाराज होता कारण ते धाव घ्यायची होती. या फुल टॉस चेंडूवरती मिळालेली नाहीये. षटकारानंतर निर्धाव चेंडू फलकावर राखी 7 धावा. स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका फसला. स्क्वेअर लेगला फ्री होम डिलिव्हरी. थॉमस डायसच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. विकेट. अजून एक धक्का. पहिल्याच ओव्हर मध्ये दुसरा धक्का बसतोय. करण मोरे देखील बाद. 7 धावा. 2 गडी बाद. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले 70-70 स्पोर्ट्स वर थोडासा मागे गेला होता त्यानंतर गुडघा खाली टेकवला. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पण स्क्वेअर लेग मध्ये एक सोपा झेल थॉमसने टिपलाय.
आणि आता दुसरा धक्का बसलाय टीमला. करण मोरे पहिलं षटक संपलं. काय कमालीची गोलंदाजी, एक षटकार आला परंतु त्यानंतर देखील भूषण गोळेने स्वतःला सिद्ध केले. दोन मोठे मोहरे गारद केलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये दोन अडथळे, दोन अडसर दूर करत असताना फक्त 7 धावा खर्च केले. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये एअर स्ट्राईक केला होता तो बबल नाईक. अलीकडे हा खेळाडू देखील भरपूर चर्चित आहे. तळ कोकणातून आला हा खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्याला बिलॉंग करतो. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये या खेळाडूची बॅटिंग अक्षरशः बॅट तळपली होती आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बबल नाईक आजच्या रात्रीमधले दुसरे अर्धशतक ज्याच्या नावावर आहे. मागच्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी खूप चांगले योगदान दिलं, अर्धशतक टोकलं होतं. विजयापासून संघ थोडासा वंचित राहिला पण तो खेळी चांगली केली होती. आणि तो खेळाडू दुसऱ्या बाजूला ओंकार देसाई. ओंकार स्ट्राईक इनला पहिल्यांदा दाखल झाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याला संधी मिळाली नाही. 2 विकेट लवकर गेल्या, त्यामुळे ओंकार देसाईला जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. आणि समोर आहे आकाश मलिंगा दुसऱ्या षटकासाठी. पॉवर प्ले अजूनही चालू आहे. आकाश मलिंगा तयार. पहिलाच बॉल लो फुल टॉस, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. बॉल सीमा पार पोहोचलाय परंतु इथे आता पंचांचा निर्णय आलाय देखील. या बॉलवर मिळतोय चौकार. ओंकार देसाईच्या बॅटमधून 4 धावा. फुल टॉस, लो फुल टॉस होता, त्याला दिशा देण्याचं काम केलं. ओंकार धाबा वसूल केल्या. फुलकावर दाबा आहे 11. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, यष्टीरक्षक देखील बीट झाला. त्यानंतर एकदा मेल बाईचं सिग्नल एक्स्ट्राच्या रूपाने एकदा खात्यामध्ये ऍड होते. रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न, कनेक्शन जुळलेलं नव्हतं परंतु धाव मात्र मिळाली, कारण यष्टीरक्षक योगेश पिनकरच्या हातातून चेंडू निसटला. तोपर्यंत एकदा प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने फुलकावर दाबा आहे 12 धावा. 2 गडी बाद 12. दुसरं षटक आकाश मलिंगा. साईड ऍक्शन आहे या गोलंदाजाची. भन्नाट वेग 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 आणि वेग सातत्याने वेगवान चेंडू तो पेश करतो. बबल नाईकने मागच्या मॅच मध्ये 19 बॉल मध्ये 54 धावांची वादळी खेळी साकारली होती. अर्धशतक, छोटा पॅकेट बडा धमाका. आणि आता तो स्ट्राईक एंडला आलाय आकाश मलिंगाच्या विरोधामध्ये. तर बॅटल चांगलं रंगेल. 12 धावा फलकावर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल झालाय. बबल साठी ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलं. हवेत खेळा, फटका हवेत. एलिव्हेशन आहे चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक नितीन बाटुंगेने झेल टिपलाय. खेळ संपलाय. बबल नाईकचा अजून एक धक्का, तिसरा धक्का फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ली पहा. ओव्हर पिच बॉल होता, त्याला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केला. बॅकचा पेस भरपूर वरती गेला आणि त्यानंतर भरपूर एलिव्हेशन. नितीन माटुंगीने आपली नजर स्थिर केली आणि एक सुरेख झेल टिपला. मोठी विकेट. मागच्या मॅचचा अर्धशतकवीर या मॅच मध्ये चाप पाडू शकलेला नाहीये. लवकर बाद झाला बबल नाईक. धक्का क्रमांक 3 इथे बसलाय. टाई पॅकर्स या टीमला 12-3. एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळावा तसाच डाव कोसळतोय की काय असं चित्र निर्माण झालं. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आलाय बंटी बद्रिके. रायगड प्रीमियर लीग मध्ये 4 व्हीलर जिंकणारा हा खेळाडू. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबाबदारीचं ओझा असेल, कारण 3 धुरंधर फलंदाज बाद झालेत. दुसऱ्या बाजूने ओंकार देसाई मैदानामध्ये आहे आणि ओंकार देसाई जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील. ओंकार देसाईकडे ती क्षमता आहे, कधीही होताचं नव्हतं करू शकतो. या क्रीडांगणावर गेली अनेक वर्ष तो आलाय, अनेक वर्ष खेळाय. या क्रीडांगणावर त्याने स्वतःची छाप सोडलेली आहे. परंतु आजच्या रात्रीमध्ये जबाबदारीचं क्रिकेट अपेक्षित असेल. आकाश मलिंगाच्या खात्यामध्ये विकेट आली. बंटीसाठी पुढचा चेंडू घेऊन तयार. गुडघा टेकवलाय. पॅडल स्पीड करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग. एक्सप्रेस बॉल इथे देखील पाहायला मिळाला. मुंबई गोवा एक्सप्रेस वेवर जेवढ्या भन्नाट वेगाने वाहनं जातात त्यापेक्षाही भन्नाट वेगाने हा बॉल डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत निघून गेला.
डॉट बॉल जिंकते येतील तेवढासा दबाव बनेल, परंतु दबावामध्ये तुम्हाला प्रभाव पाडणं गरजेचं आहे. आकाश मलिंगा पुढचा चेंडू घेऊन तयार. अजून एक तिलेलींचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाय. एक जज कुरेशी चेंडूवर थोडासा फंबल झालाय, मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. एजाज कुरेशी थोडासा गडबडला, तिथे एकदा मिळू शकली असती, तिथे 2 धावा. एजाज कुरेशीची खासियत आहे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू दे तिथून तो यष्टीरक्षकाच्या दिशेने अचूक थ्रो करतो. आता यावेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं त्याच्याकडून चुकलं, त्याचा फायदा घेत असताना 2 धावा वसूल केल्या गेल्या. 2च्या मदतीने फलकावर दाबा की 14-3 गडी बाद. आकाश पुढचा चेंडू कमी गतीचा बॉल आणि ते पहा पॉइंटच्या ठोक्यावरून चालला, हाताला चाटून निघून गेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. गती कमी केली होती परंतु बंटी बद्रिकेने स्वतःची मती वापरली आणि आता धाव गती वाढवली. आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले पहा, आतमध्ये येणारा बॉल कुसरी होती थोडीशी आणि तिथे आपण बघितलं धर्मेश जोशी आणि बरोबरच पंकज जाधव हे 2 क्षेत्ररक्षक होते. दोघे एकमेकांकडे पाहत बसले, मात्र चेंडूने टाटा बाय बाय करत सीमारेषा ओलांडली. षटक क्रमांक 3 षटक क्रमांक 2 चाके संपला. 2 षटकानंतर फलकावर दाबा 18 धाबा. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 9ची सरासरी. 3 गडी बाद 18. 6च्या सरासरीने सध्या धावगती पुढे चालली. येणारी 4 षटकं अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये काय घडलं यावर जास्त विचारमंथन न करता येणाऱ्या 4 षटकांमध्ये तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागेल. उद्याची अंतिम रात्र, अंतिम रात्रीमध्ये या पर्वाचा चॅम्पियन संघ कोणता ठरेल, विजेता संघ कोणता ठरेल, तब्बल 5 लाख रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा कोणता संघ आपल्या नावावर करेल. उद्या 4 संघ येतील. 2 सेमीफायनलचे सामने, त्यानंतर तो अंतिम सामना आणि उद्या देखील प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. उद्या देखील आवर्जून आपण सर्वांनी या. आणि मगाशी मी जसा उल्लेख केला होता की मायबाप प्रेक्षकांना देखील या स्पर्धेने खाली हाताने पाठवलेलं नाहीये. प्रेक्षकांना देखील अनेक पारितोषिक जिंकण्याची संधी लकी ड्रॉच्या माध्यमातून. तुम्ही स्वतःचं भाग्य, तुमचं नशीब, तुम्ही ते नशिबाचे दरवाजे खुले करू शकता. अनेक पारितोषिक जिंकू शकता, अनेक बक्षिसं तुम्ही जिंकू शकता. आणि त्यासाठी काय करायचं तर 100 रुपयाचं कुपन तुम्हाला घ्यायचंय. अनेक बक्षीस दाते आणि एक भाग्यवान विजेते आपण बघितले. आणि तुम्हाला देखील त्या बक्षीस विजेत्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव, तुमचं नशीब आजमावायचं असेल तर त्यासाठी 100 रुपयाचं कुपन घ्या. आता मॅचकडे जाऊया. नाही बॅक टू क्रिकेट 3ऱ्या षटकासाठी शोएब यूपी मधून आला हा गोलंदाज शोएब. पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु पहा योगेश पेनकरच्या हातातून चेंडू निसटला. दरम्यानला दिशा देण्याचा प्रयत्न केला ओंकार देसाईने. एक फॅन्सी स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, एकच धाव इथे प्राप्त झाली. यूपी ते महाराष्ट्रामधून रत्नागिरी कोकण सावर्डीमध्ये आलाय हा गोलंदाज शोएब. त्याचं कारण आहे त्याने अनेक वर्ष स्वतःवर मेहनत घेतली, स्वतःला सिद्ध केलं आणि त्यानंतर एका मोठ्या संघामध्ये त्याची वर्णी लागली आणि त्या संघातून खेळत असताना एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो आलाय. याचा अर्थ असा की त्याने मेहनत केली. 19 धावा फलकावर 3 गडी बाद. 3ऱ्या षटकाचा की शोएब पुढचा चेंडू यावेळेला बंटीसाठी असेल. बंटी स्ट्राईक एंडला पोहोचलाय. भरपूर अपेक्षा की बंटी बद्रिकेकडून देखील. वेगवान चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये नितीन माटुंगी. सेफ हँड त्याच्या हातामध्ये चेंडू असतो त्यावेळी तो सेफ असतो असंच म्हणावं लागेल कारण मागचा झेल कमालीचा त्याने टिपला होता. एकदा विथे देखील प्राप्त झाली. एकेरी धावा जरी चालू राहिला तरी एक चांगला धावफलक पुढे जाऊ शकेल आणि तेच सध्या केलं जातंय. डॉट बॉल खेळायचं नाही, एकेरी धावा घ्यायच्या कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये ते एकेरी धावा आल्या. ओंकार देसाई काही काळ शांत राहतो आणि त्यानंतर तो विस्फोटक आक्रमकता दाखवतो. आणि आता ओंकार साठीच पुढचा चेंडू आहे शोएबचा. अजून एक वेळा तोच प्रयत्न ज्यावेळेला या षटकाची सुरुवात झाली
जो फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेला जसा स्ट्राईक एंडला आला पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता मात्र इथे कोणतीही कनेक्शन नाहीये डॉट बॉल आला राखीत 20 धावा 20 ला 3 दुसरी रात्र कोणत्या संघांच्या नाबावर होईल या गटातून कोणता संघ सेमी फायनल साठी पात्र ठरेल या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील परंतु त्यासाठी शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्याला थांबावं लागेल 20 ला 3 असताना पुढचा चेंडू मागचा चेंडू डॉट बॉल गेलाय त्यामुळे आता या चेंडूवर ओंकार काय करेल थोडासा बाहेर आला शपलवून घेण्याचा प्रयत्न मात्र लगेचच त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज शोधणे मात्र इथे पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळते बराच वाईट टाकला राऊंड विकेट एक अँगल बनवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु टप्पा भरपूर बाहेर होता पंचांनी लगेच सांगितलं हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये वाढ होते एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर धावा आहेत 21 धावा वेळेचं बंधन पाळावं लागेल प्रत्येक मॅच साठी प्रत्येक डाबासाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे ओंकार साठी पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळा मिड ऑफ ला जातोय चेंडू तिथून लॉंग ऑफ पर्यंत पोहोचेल असं वाटत असताना थॉमसने तो चेंडू थांबवला एकदा प्राप्त होते ओंकार साठी थोडासा वेग येतो ओंकारला माहिती आहे मी शेवटच्या षटकापर्यंत थांबलो तर मात्र मी धावांचा वेग वाढवू शकतो त्यामुळे मला आता थोडस वेळ देणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूने बंटीला हात खोलावे लागतील कारण धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही पहिल्या डावात फलंदाजी करता त्यावेळेला एक चांगला धावफलक उभारायचा असतो क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते कोणतीच धावसंख्या छोटी नसते किंवा मोठी नसते परंतु पहिल्या डावात एक चांगला धावफलक उभारणं गरजेचं असतं अजून एक विला एक्सवीस बॉल गती बाळगली फ्रंट फूटला स्ट्रेच केलं होतं थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता ड्रिल करून दाखवलं बंटी बद्रिकीने की मला नेमकं काय करायचं होतं पण तू वेगासमोर तू नतमस्तक झाला कोणतंच कनेक्शन नाहीये डॉट बॉल या षटकामध्ये आपण बघतोय आतापर्यंत 2 डॉट बॉल टाकले गेले 2.5 षटकांचा खेळ संपलाय 22 धावा शेवटचा चेंडू या षटकातला बंटी तयार फुल टॉस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर माझ्याकडे आहे ताकद मी नाही वाकत सरळ सीमा पार षटकार थैंक यू गोपी वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है आमदार शेखर निकम चषक 2026 शेखर निकम प्रतिष्ठान द्वारा बहुत ही शानदार आयोजन और ये तगड़ा मुकाबला कमाल का स्ट्रोक खेला गया फुल टॉस गेंद थी और उस फुल टॉस गेंद पर स्क्वायर लेग पे जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज का और बंटी बल्लेबाजी कर सकते हैं काबिलियत है उस बंदे के अंदर ओंकार देसाई उनका साथ निभाते हुए स्कोर की बात करते रन संख्या 28 रन 3 ओवर का खेल वक्त ज़्यादा नहीं जाना चाहिए टाइम इज मनी फिलहाल मैं आपको समय भी बताऊंगा 1:21 का समय काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं सह्याद्री शिक्षण संस्था का ये खूबसूरत ग्राउंड और बल्लेबाज ओंकार के ऊपर अब सबकी निगाह गेंदबाजी में अब किसको मौका मिलेगा विजय पावले आए हैं आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू आणि ज्या पद्धतीने त्यानं लेदर बॉलचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलंय तिरुपती सावर्डे संघासाठी अनासागरची स्पर्धा त्याच्या आयुष्यातली सुवर्ण काळ होता पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मंडणगडमध्ये भेटला तिरुपती सावर्डे संघाकडून विजय पावले खेळला होता आणि आज तो सावर्ड्यामध्ये इथे गोलंदाजी करतोय फिलहाल विजय पावले मंडणगडमध्ये जी स्पर्धा झाली होती अनासागरची तिथे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दोघांना मिळाला होता दुसरा खेळाडू कोण आहे त्याची चर्चा होईल ओंकार देसाई फर्स्ट स्ट्राइकर पर स्कोर 28 रन 3 विकेट के नुकसान पर और इस साइड पर अच्छा स्ट्रोक है फॉर्म में आ गए खिलाड़ी पीएसएल में बहुत अच्छा प्रदर्शन किया ओंकार देसाई ने संदीप यादव मेमोरियल ट्रॉफी में इन्होंने 90 रन बनाए थे बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी खासदार तशक पवन तलाव का मैदान यादगार रहा था मैन ऑफ द सीरीज का
अवार्ड ओंकार देसाई को मिला था। बंटी इस वक्त स्ट्राइक रेट पर है 29 विकेट के नुकसान पर। पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, कदों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे। बॉर्डर के सर के ऊपर से बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद डिक्र क्षेत्र की तरफ चली गई। स्कोर इसी के साथ 31, 3 विकेट के नुकसान पर टाई पैकर्स। टाई पैकर्स एक तगड़ी टीम है, बहुत ही अच्छा प्रदर्शन इन्होंने इस सीजन में जरूर किया, लेकिन इस मैच में उनके लिए थोड़ा सा चैलेंज रहेगा। इंपॉर्टेंट मुकाबला है और सामने एक तगड़ी टीम है, स्ट्रॉन्ग टीम है बालाजी 11। विजय पावले का लंबा बॉलिंग मार्क, सीधे बल्ले से स्टोक खिला, पीछे खिलाड़ी लॉन्गा पर अच्छा कैच। तीसरा कैच लॉन्गा पर लिया गया, शानदार फील्डिंग। और फिलहाल स्कोर की बात का तुरंत संख्या 31। शुक्रिया डीजे। बंटी की पारी समाप्त, 15 रन बनाए, थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चले गए थे और लॉकअप के ऊपर से गेंद को खेलना चाह रहे थे। लॉकअप पर खिलाड़ी तैनात है, लाजवाब कैच। स्कोर 31। रोहित नार्वेकर बल्लेबाजी करने के लिए आए हैं और उदय उधर चषक में लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा इसी सीजन में इन्होंने किया है। रोहित नार्वेकर बहुत अच्छी बल्लेबाजी जरूर करते हैं और उनके साथ बल्लेबाजी करने के लिए ओंकार देसाई। स्कोर 31, 4 विकेट के नुकसान पर। इस मुकाबले में गेंदबाज विजय पावले अपना लोहा मनवा रहे, 3 गेंदों में मात्र 3 रन, जबरदस्त गेंदबाजी रही है। 31, 4 विकेट के नुकसान पर है और चौथा ओवर प्रगति पर है, तो कम से कम 65-70 रन आपको बनाने पड़ेंगे इस मुकाबले में। शेखर निकम प्रतिष्ठान साबरडे प्रेजेंट एमएलए शेखर निकम ट्रॉफी 2026 आज का दूसरा दिन। और स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज फिलहाल रोहित नार्वेकर। सिंगल आपको मिलेगा, इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या फिलहाल 32 रन स्कोर बोर्ड पर है। काफी सारे दर्शक के टूर्नामेंट देख रहे, सभी का स्वागत। शेखर निकम प्रतिष्ठान द्वारा एमएलए शेखर निकम ट्रॉफी 2026 का शानदार आयोजन। इज्जात कुरैशी और कृष्णा के बीच एक बैटल था, खासदार दर्शक पवन तला के मैदान पर चिपळूण में हुआ था। वो 3 गेंदों की कहानी इज्जात कुरैशी जब बल्लेबाजी करने के लिए आएंगे तब बताऊंगा। कमाल का बैटल था। शॉट पे गेंद बैक पर चले गए, पसंदीदा स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बॉल लेने के बाहर, और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए। शुक्रिया डीजे। अटैक इज द बेस फॉर्म ऑफ डिफेंस, आक्रमण बचाव का सर्वोत्तम तरीका, और ये बल्लेबाज ओंकार को बहुत अच्छी तरह से पता है। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में इनका प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा था। स्ट्राइकर पर ओंकार देसाई, विजय पावले ऑफ स्टंप के बाहर गेंद दिशा दी है इस गेंद को। सुंदर गेंदबाजी भी हो रही है और अब फिलहाल वाइड यॉर्कर डालने की कोशिश। शानदार बल्लेबाजी, ताकत और नजाकत। वैसे ओंकार देसाई को आपने देखा है बल्लेबाजी करते हुए, तो हेलीकॉप्टर शॉट भी बहुत अच्छा खेलते हैं। स्कोर 38 स्कोर बोर्ड पर है। ओवर बहुत ही महत्वपूर्ण विजय पावले का। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, गाने के साथ वापस आएंगे। सुनते एक सुपर गाना। करना है
1:28 का समय। एक अलग फॉर्मेट आप देख रहे हैं इस प्रतियोगिता के लिए, आमदार शेखर निकम चषक 2026। और अब गेंदबाजी में मौका मिला शोएब को, मैन फ्रॉम उत्तर प्रदेश। स्कोर 38 फॉर 4, 38 रन 4 विकेट के नुकसान पर। पडती धावा दाबलकावरती, तर 4 विकेट या ठिकाणी तुम्ही प्रतिस्पर्धी संघाने निश्चितच घेतल्यात आणि आता महत्वाचा मॅच चतुर स्ट्राइकर पर 38 4 विकेट के नुकसान पर है, तो 12 गेंदे शेष। तुषार धीरे धीरे कॉम्पोस्ट की तरफ बढ़ रहे हैं। गेंदबाजी के लिए शोएब को बुलाया गया, बहुत अच्छी एंकरिंग करते तुषार। फ्लाइंग पर खिलाड़ी पॉइंट है, उसके साथ कवर पर खिलाड़ी मौजूद है, लांगा पे लांगा ने मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। देखिए पिछला ओवर समाप्त करने के लिए आपने कम समय लिया, ये ओवर शुरू करने के लिए ज्यादा समय लिया। टाइम ज्यादा नहीं जाना चाहिए, बहुत समय चला गया। चतुर ऑन स्ट्राइक, ऑन सरफेस को ले गए, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। अलॉन्ग द कारपेट गेंद को खेला गया, चतुराई के साथ बल्लेबाजी कर। उनको पता है कि ओंकार देसाई फॉर्म में खिलाड़ी, बहुत अच्छी पारी वो अपनी टीम के लिए खेल रहे हैं, आंखें जम चुकी है, तो सिंगल लिया और दूसरी छोर की तरफ चले गए हैं। स्कोर फिलहाल रन संख्या 39, 39 रन। धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क पर पहुंच चुके शोएब, 10-15 कदमों का बॉलिंग मार्क। मैन इन फॉर्म ओंकार देसाई, ऑफसाइड पर कवर पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद। हवा में उड़ा आसमान की तरफ, क्या शॉट है ओंकार देसाई जो करते गेंदबाजों की पिटाई। वाह ओंकार वाह, लुक एट दिस शॉट, एक्शन रिप्ले। राउंड विकेट गेंदबाजी, ऑफ टाइम के बाहर गेंद थी, सुंदर स्ट्रोक इस कवर बॉडी लाइन के बाहर 6 रनों के लिए। शुक्रिया डीजे, कीप स्कोरिंग, कीप स्माइलिंग। And now score moves on 45, 45 4 विकेट के नुकसान पर। एमएलए शेखर निकम ट्रॉफी 2026 ऑफसाइड पर फिलहाल कुछ बदलाव करना चाह रहे योगेश पेनकर। अफजल मखदूम इस वक्त कम बॉक्स में मौजूद। एनबीके कोर कमेटी में बिल्कुल आप इनको देख सकते हैं, बहुत बेहतरीन गेंदबाज, मैनेजर अफजल मखदूम। स्ट्राइक रन पर ओंकार देसाई, लंबे रनअप के साथ इस तरह गेंदबाजी करने की कोशिश, आउट ऑफ द स्टंप गेम। इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है बल्लेबाज द्वारा। क्या हम पर आप देखना चाहेंगे ये बॉल? Umpires call? Yes. It's a white ball. ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। भूषण इस वक्त मिड ऑफ पर है और शोएब गेंदबाजी कर रहे हैं। ओंकार देसाई मैन इन फॉर्म, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे, ट्रम्प का खिलाड़ी है, अभी तक अच्छा प्रदर्शन कर रहा है।
ये बहुत अच्छे गेंद टपकाते हुए चाल मिला, बल्लेबाज थोड़ा दुविधा में रहे, पहले ऑफ स्टंप के बाहर आए तो फॉलो बहुत अच्छा किया शोएब ने। एक्शन रिप्ले देखे 70 पर 46 फॉर 4, 46 रन 4 विकेट के नुकसान पर। लंबा रन पे कम से कम 15-20 कदमों का बॉलिंग मार्क शोएब का। क्या बात है, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। मैदान के अंदर ओंकार देसाई कमाल का स्ट्रोक खेलते में गेंद बाउंड्री के बाद 6 रन। शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये। क्या शॉट है, अब गोल्डन बॉल जिसके बारे में चर्चा हो रही है। शक्तिशाली बल्लेबाजी ओंकार देसाई द्वारा, ब्रांड एम्बेसडर ऑफ मुंबई क्रिकेट, मुंबई टेनिस क्रिकेट। गोल्डन बॉल, मैच ऑन है। थैंक यू डीजे मास्टर। पानी से तस्वीर का बनती है, कौवे से तकदीर का बनती है। आमदार शेखर निकम चषक 2026 का भरपूर आनंद उठा लो दोस्तों। ऐसी अपॉर्चुनिटी बार बार काम मिलती है। स्ट्राइकर पर ओंकार देसाई कमाल की बल्लेबाजी, शानदार प्रदर्शन रहा है। अब कॉन्फिडेंस बढ़ता बाप। ये गोल्डन बॉल, अब पर ने इशारा किया, ऑन साइड पर फैली हुई फील्ड है। 3 खिलाड़ी ऑफ साइड पर दायरे के अंदर। बहुत अच्छी गेंद, अपना पसंदीदा स्ट्रोक खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर पिकअप पुल उनका पसंदीदा स्ट्रोक है। इस बार बात नहीं बनी, अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा, शोएब की अच्छी गेंद। तो आपको कितने रन मिलेंगे? डिक्लेरेशन की तरफ गेंद चली गई तो 4 रन मिलने वाले हैं। 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या फिलहाल 52 for 4, 56। अब तक 56, 4 विकेट के नुकसान पर। छप्पन रन 4 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करेंगे। गेंदबाज अपनी बॉडी पार पर तैयार है। शोएब, ओंकार ऑन साइड पर पहली भी फील्ड। बहुत अच्छी गेंदबाजी, स्टार्ट अच्छा किया था ओंकार देसाई ने, लाजवाब बल्लेबाजी की थी, लेकिन फिनिश अच्छा किया शोएब ने। ओवर की समाप्ति, 5 ओवर का खेल, 5 ओवर में स्कोर है अब तक 56, 4 विकेट के नुकसान पर। डीजे मास्टर के एक सुपर हिट गाने का समय हो गया है। आप देख रहे हैं एवरेस्ट शेखर निकम ट्रॉफी 2026।
खिलाड़ी तैनात। ऑफसाइड पर देखें तो पॉइंट पर एक खिलाड़ी थॉमस टाइस, जिनके ऊपर निगाहें हैं, इज्जत कुरैशी कमर पर तैनात हैं। अपेक्षित सम्मान विजय पावले के एक विकेट के लिए 500 का इनाम है। ओंकार देसाई अब डेंजर लग रहे, बहुत अच्छी पारी अभी तक रही है इनकी। 57 for 4। टॉस गेंद थी और वाइट बॉल का इशारा राजू ने किया। मिस्टर देसाई से स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 58, 4 विकेट के नुकसान पर। छठे ओवर का खेल, जमीर हमारे साथ जुड़े हुए हैं। निर्णायक ओवर का खेल, एक्शन रिप्ले देखें, यार्क करने का प्रयास, लेग स्टंप के काफी बाहर गेंद चली गई और वाइट बॉल का इशारा अंपायर ने किया। स्कोर फिलहाल 58 रन, 4 विकेट के नुकसान पर। बालाजी 11, टाई पैकर्स एंड सुरभि बॉयज, दो तगड़ी टीमें। फुल टॉस ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गया। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर, दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 60 रन, 4 विकेट के नुकसान पर। विकेट के बीच चित्त की दौड़ दोनों बल्लेबाजों द्वारा। चतुर को इनका रोल पता है। ओंकार देसाई ओंकार देसाई जैसे एक महान खिलाड़ी हैं बीच मैदान पर, बहुत ही शानदार बल्लेबाजी वो कर रहे हैं, तो उनको बहुत ज्यादा मौका देने की कोशिश। और दूसरी एंड पर वो भाग रहे हैं, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए विजय पावले का ये ओवर। इस ओवर में बढ़िया गेंदबाजी, वाइट बॉल जरूर आया लेकिन चौका छक्का नहीं है। डेथ ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। स्कोर 60 रन, 4 विकेट के नुकसान पर। निर्णायक ओवर है। डेथ ओवर में आपको बेहतर गेंदबाजी करना भी आना चाहिए। ऑन साइड पर पुल किया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। एक अंश गेंद को फील्ड किया गया, एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 61। अब चतुर को बल्लेबाजी करने का मौका मिला। अब गेंदें बहुत कम है, दमका ज्यादा लगाने का समय है। स्कोर की बात करें तो रन संख्या 61 रन, 4 विकेट के नुकसान पर। 61 for 4। क्या बैटल है, साप और नेवले के बीच लड़ाई। ओंकार देसाई, विजय पावले। ओंकार देसाई 9 टक्कर इनकी तरफ चले गए। चतुर और विजय पावले दोनों हमारे साथ जुड़े हुए हैं। पूरे टूर्नामेंट की आज की जो कहानी है, इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं। दूसरी तरफ मिस्टर स्कोर 61, 4 विकेट के नुकसान पर। चतुर स्ट्राइक, मैदान के चार ओर सन्नाटा। विजय पावले रुक गए। दो बादल जब टकराते ना तो विस्फोट होता है। क्या इस मैच में अब उस विस्फोट होगा? चतुर ने 6 छक्के जड़ने का कारनामा किया इसी सीजन में। सुंदर गेंदबाजी, कला का इस्तेमाल किया, गेंद को स्क्वायर की तरफ खेल दिया। थॉमस गेंद को उठाएंगे, तब तक एक रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए। निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। स्कोर 62 रन, 4 विकेट के नुकसान पर। 62 पर 4। इस ओवर की बात करें तो अभी तक कुल मिलाकर 4 गेंदों का खेल, 2 गेंदों का खेल बहुत महत्वपूर्ण है। 2 गेंदें इंपॉर्टेंट है, 2 गेंदें शेष, दोनों के लिए विशेष। शेखर निकम प्रतिष्ठान सावड़ प्रेजेंट आमदार शेखर निकम चषक 2026। ओंकार ऑन स्ट्राइक। इस बार टप्पा खाते के नीचे रही है, सफल हुए थे बल्लेबाज, बीट हुए और योगेश पेंटकर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं। इस ओवर में नपीतोली गेंदबाज विजय पावले द्वारा महाराष्ट्र प्रीमियर लीग खेलते हैं, उसके बाद में आईपीएल में खेलने का मौका मिला। तो एक बेहतरीन खिलाड़ी है, तिरुपति सावड़ के लिए अच्छा योगदान रहा विजय पावले का। फ्रंटलाइन गेंदबाज है, क्रमकार खिलाड़ी। सामने सेठ बल्लेबाज ओंकार देसाई। स्कोर 62, 4 विकेट के नुकसान पर। टाई पैकर्सन, सुरभि बॉयज। टॉस, क्या शॉट खेला है, अंत बला तो सब कुछ बला। ओंकार का बल्ला, माशाअल्लाह क्या फिनिश किया है। क्या जबरदस्त स्ट्रोक ओंकार देसाई द्वारा। इससे डीप करते हुए गेंद फुल टॉस थी। ओंकार देसाई ने थैंक यू वेरी मच कहा और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। दर्शनीय स्ट्रोक।
कुछ देर के लिए खेल रुका हुआ, इसका मतलब है ऑन फील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए। इस पर क्या फ्रंट फुट थोड़ा सा आगे चला गया वो देखा जा रहा है। विजय पावले का यह ओवर आखिरी गेंद पर ज्यादा तेज करने की कोशिश, यॉर्क करने का प्रयास किया गया और उसमें विजय पावले थोड़ा फंस गए। ओंकार देसाई ने हमला किया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है। स्कोर फिलहाल आपको हम बताएंगे। इस मुकाबले में टोटल रन संख्या, शानदार बल्लेबाजी रही है ओंकार देसाई द्वारा। स्कोर 68, जीतने के लिए 69 रनों का टारगेट है। 69 प्राप्त है लेकिन क्या पर्याप्त है? 69 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है? वो आने वाला समय बताएगा। इस मैच में आएगा मजा, कई मैच आएगा। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे 70 पर हमारे साथ बने रहे। मैच में आएगा मजा। आमदार शेखर निकम चषक 2026 में लाइव एक्शन के साथ जुड़ेंगे। अभी ये हाईलाइट है जिस तरह से बल्लेबाजी हुई है पहली पारी में। ओंकार देसाई ने ताई प्रकाश की। तो देवराज जी हमारे साथ जुड़ेंगे। देवराज जी, चला पुन्हा एकदा वेळ झालेली आहे लकी ड्रॉची। आजच्या रात्रीतील शेवटची 3 बक्षीस। पहिलं बक्षीस आहे मिक्सर, त्यानंतर दुसरं बक्षीस आहे सिलिंग फॅन आणि शेवटचं बक्षीस आहे 24 इंची रंगीत टीव्ही। बघूया मिक्सर साठी पहिली चिठ्ठी निघते। मिक्सर साठी पहिली चिठ्ठी मिक्सर साठी भाग्यवान विजेता आहे कुपन क्रमांक 14-11 श्रीकांत काजारे निवडी। 14-11 श्रीकांत काजारे निवडी मिळतोय मिक्सर आणि त्याचे स्पॉन्सर आहेत गणेश इलेक्ट्रिकल्स असुर्डई। सिलिंग फॅन आणि स्पॉन्सर आहेत अभि सेल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सावर्डई। कूपन क्रमांक 3351 श्रेयस शहाजी विचारे। 3351 श्रेयस शहाजी विचारे मिळतोय सिलिंग फॅन। आणि आजच्या रात्रीतील शेवटचं बंपर लकी ड्रॉ 24 इंची रंगीत टीव्ही। 24 इंची रंगीत टीव्ही। कूपन क्रमांक 3067 ग्रामपंचायत सदस्य अजित कोकाटे। अभिनंदन, विजेत्यांचं अभिनंदन। आणि सर्व स्पॉन्सर्ड गणेश इलेक्ट्रिकल्स असुर्डे, अभि सेल्स कॉर्पोरेशन सावर्डे, स्वरा इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल सावर्डे, श्रीराम भांडी स्टोअर सावर्डे या सर्व स्पॉन्सरचं मनापासून धन्यवाद। ज्याला कूपन लागलेले आहेत त्यांनी उद्या आपले तिकीट घेऊन यायचे आणि आता जर आपण उपस्थित असाल तरी ते तिकीट घेऊन या आणि आपलं बक्षीस घेऊन जा। धन्यवाद। थँक्यू देवराजजी। देवराजजी जेव्हा मंगलाष्टक म्हणतात तो आवाज गोड असतो। आता अँकरिंग करतात तोही आवाज अतिशय सुंदर आहे। आणि आता मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे। 69 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल। त्यासाठी आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत। ज्यावेळेला आज सामना सुरू होईल पहिल्या 3 षटकात काय घडतंय काय बिघडतंय सांगण्याकरता आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा सुपुत्र गोपी जाधव मायक्रोफोन वरती। धन्यवाद। आजच्या रात्रीतली महत्वाची लढत शेखर निकम प्रतिष्ठान सापेटे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2026 ची ही दुसरी रात्र।
दोन मातब्बर संघांच्या दरम्यान सामना रंगलाय. पहिल्या डावाचा की संपला. आता लक्ष आहे 69 धावांचा 68 धावा बनवल्या गेल्या. शेवट डावाचा ओंकार देसाईने गोड केला आणि जसं मी पहिल्या डावात उल्लेख केला होता की ओंकार देसाईने सुरुवातीला वेग घेतला, तो शेवटपर्यंत थांबला, कारण त्याला माहिती होतं मी थांबलो तर धावा येतील आणि तेच मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवून दिलं. टीम हर्डल सध्या आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या डावाची सुरुवात. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. टीमचा नेता कॅप्टन दिशादर्शक फायटर जेट योगेश पिनकर आणि त्याच्या बरोबरने एजाज कुरेशी. चेंडूमध्ये 69 धावा. आज सामना चांगला रंगेल. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत. आई पॅकर संघाने पहिला सामना गमावला. दुसऱ्या बाजूला बालाजी लेबन या संघाला हा सामना जिंकायचा आहे. तर आजच्या रात्रीमध्ये सेमी फायनलचं तिकीट निश्चित करायचंय आणि त्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. ताई पॅकर्सला आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. एजाज कुरेशी आणि योगेश पिनकर हे दोन फलंदाज स्ट्राईक एंडला असतील. योगेश पिनकर दुसऱ्या बाजून नॉन स्ट्राईक एंडला एजाज कुरेशी. तर पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना जैद पठाण गोलंदाजीसाठी दाखल झालाय पॉवर प्ले मध्ये आणि 69 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेला चांगली सुरुवात अपेक्षित असेल. पहिल्या डावमध्ये आपण बघितलं एका मागोमाग फलंदाज बाद होत होते. दुसऱ्या बाजूने ओंकार देसाईने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. गेली अनेक वर्ष अविरतपणे ओंकार देसाईने क्रिकेटची सेवा केली आणि आजच्या रात्रीमध्ये संकटमोचक म्हणून पहिल्या डावमध्ये तो आपल्या संघासाठी धावून आला. 68 धावा फलकावर 69चा पाठलाग करायचा आहे. तयार आहे पहिले षटक टाकण्यासाठी. समोर आहे स्ट्राईक एंडला योगेश पिनकर. ऑल सेट. अंपायर सिग्नल येतोय. लीड्स प्ले पॉइंट कव्हर पॉइंट. त्यानंतर आपण बघतोय स्लीपर कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मध्ये अगदी क्षेत्रक्षेत्री टेबल बंटी बद्री केला. दोन खेळाडू तिसऱ्या वर्तुळाच्या बाकी. दुसरा खेळाडू डीप मिड विकेट मध्ये आहे आणि आता डावाला सुरुवात. 36 चेंडू 69 धावांची गरज. योगेश पिनकर स्ट्राईक एंडला सज्ज. पहिलाच बॉल फुल लिंकचा टाकला. अक्षरशः खोदून काढत असताना ऑर्नामेंटचा वापर केला. मिरांमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच बॉलवर योगेश पिनकरने सिंगल घेत असताना स्वतःचं खातं उघडलं. एकदा खात्यामध्ये एका धाबीने धावसंख्येचा श्री गणेश झालाय. बालाजी लेबन हा संघ धावसंख्येचा पाठलाग करतो. 69चं टार्गेट आहे आणि या धावांचा बचाव दुसऱ्या बाजूने करायचा आहे. ताई पॅकर सुरभी बॉयजला. कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारेल परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला जीवाची बाजी लावून खेळावं लागेल. एजाज कुरेशी स्ट्राईक एंडला. डावखोऱ्या हाताच्या फलंदाजांच्या यादीमध्ये गेली अनेक वर्ष ज्यांच्या नावाचा दबदबा राहिला. इंदापूरचा टायगर एजाज कुरेशी स्ट्राईक इन वर दाखल झालाय. भरपूर अपेक्षा असतील परंतु समोर देखील तिमराच वेगवान गोलंदाज आहे जैद. पुढचा चेंडू घेऊन एजाजसाठी तयार. उलटा सुद्धा थोडासा क्रॉस बॅटेड केलाय. बॉल चाललाय बाय डिश लॉंगर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक धाव इथे मिळते. स्वतःचं खातं उघडलं. पहिल्या दोन चेंडूवर 2 एकेरी धावा आल्यात. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद प्रत्येक पर्वामध्ये लाभतो. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता या स्पर्धेने दिली. सामाजिक जबाबदारी देखील या स्पर्धेने पूर्ण केली. सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे यांचं भरघोस योगदान आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हा सोहळा याची देही याची डोळा रंगलाय. उद्याची अंतिम रात्र. उद्या या पर्वाचा विजेता आपल्या समोर असेल परंतु आजची रात्र त्यासाठी तुम्हाला गाजवावी लागेल. स्वतःच्या नावाचा डंका पेटावा लागेल आणि ती बहुमूल्य कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. जय तयार. योगेश पिनकर साठी पुढचा चेंडू आहे. ओव्हर्स मधून काढलाय. बॉल आलेत. क्षेत्ररक्षक बंटी बद्री केले. वाह काय प्रयत्न केलेत. 100% एफर्ट 100% कमिटमेंट. टाळ्या वाजल्यात. जीवाची बाजी लागली. टाळ्या वाजतात बंटी बद्रिकेच्या एफर्ट साठी. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून तो स्वीपर कव्हर पर्यंतचं अंतर कापत असताना तिथे दाखल झाला. योगेश पिनकरने फटका अगदी चांगला खेळला होता परंतु त्यापेक्षाही चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दाबा वाचवला. 100% कमिटमेंट 100% एफर्ट्स बघायला मिळाले. फलकावर दाबा ही 4. पुढचा चेंडू जैदचा. योगेश साठीच.
फटका फसला हवेत जैद आहे चेंडूच्या खाली झेल टिपलाय कॉट अँड बोलच्या रूपाने पहिला धक्का टीमचा नेता कॅप्टन माघारी परतलाय योगेश पेनकर बॅक टू डग आउट. परंतु आता अजूनही तो निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. सर्व गोष्टींची पडताळणी केली जाईल. जेल जरूर टिपलाय परंतु आता सध्या आपण बघतो आहोत तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय पाठवला गेला. सगळ्यांच्या नजरा आता मेगा स्क्रीनवर आहेत. काय घडेल काय बिघडणार आहे इथे. तर योगेश पेनकरने तो फटका मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. मिस टाइम झालेला फटका झेल जरूर झाला परंतु आता विकेट मिळेल का की गोलंदाजाने चूक केली. अनेक प्रश्न आहेत त्याचं उत्तर एकच आहे. तिसरे पंच ते निर्णय पाठवतील आणि त्यानंतर तो निर्णय आपल्याला मेगा स्क्रीनवर दिसेल. त्यासाठी प्रतीक्षा आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या चेंडूची कहाणी येईल आपल्या समोर आणि पहा ती कहाणी आपल्या समोर येणार आहे. तिसरे पंच तो निर्णय पाठवतील आणि येस तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा चेंडू आहे नो बॉल. आता सायरन वाजलाय. आतमधून जो निर्णय आपल्याला दाखवला गेला ज्यावेळेला तो संपूर्ण पडताळणी केली गेली. अजूनही त्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. चर्चा होईल निर्णय येईल. पंच चर्चा करतायत त्यानंतर तो निर्णय येईल. काही काय खेळ थांबला त्याचं कारण हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. तर ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. तिसऱ्या पंचासोबत चर्चा केली जाते आणि म्हणूनच मी उल्लेख केला की दूध का दूध पाणी का पाणी. स्पष्ट कहाणी आपल्या समोर येईल. क्रुशियल डिसिजन क्रुशियल निर्णय. संपूर्ण आमचं पंच पॅनल भरपूर मेहनत घेतली आहे. सर्व आमच्या पंचांनी आमचे तिसरे पंच देखील मेहनत घेत आहेत आणि अखेर तो निर्णय आपल्या समोर येणार आहे. आणि आता पंचांचा निर्णय आहे हा नो बॉल घोषित केला गेलाय. पुढचा चेंडू फ्री हिट. योगेश पेनकर निघाला होता त्यानंतर मध्ये येऊन थांबला. पुन्हा ती निर्णयाची प्रतीक्षा झाली. तिथून तो निर्णय आला. हा नो बॉल आहे आणि आता फ्री हिटची संधी आहे. 5 धावा फलकावर. सुवर्ण संधी जीवनदान मिळालंय असंच म्हणावं लागेल. या जीवनदानाचा फायदा उठवावा लागेल. जहीदने थोडीशी चूक केली होती. आता त्या चुकीचं प्रायश्चित्त फ्री हिटच्या बॉलवर मिळेल का. दांडी गुल केली आहे परंतु विकेट मिळणार नाही कारण हा फ्री हिटचा बॉल आहे. लाऊड अपील पंचांकडे केले. धावबासाठी त्याचे अपील होतं. काय चेंडू पेश केला फ्री हिटच्या बॉलवर. अक्षरशः त्रिफळा उद्ध्वस्त केला होता परंतु विकेट मिळणार नाही. फ्री हिटचा चेंडू एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या बाजूने धावबादसाठीचं अपील. ओंकार देसाई मैदानामध्ये असला की अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पंचांकडे त्यांनी लाऊड अपील केलं. पंचांनी नकार दिला. एकदम खात्यामध्ये जमा झाले. फुलकावर 6 धावा. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचाय आणि सुरुवात जी मोठी सुरुवात अपेक्षित होती आतापर्यंत थोडासा संयम दाखवलाय. एकही मोठा फटका अद्याप आलेला नाहीये. 4 चेंडू टाकले गेले. 6 धावा फलकावर आहेत. एजाच्या 1 वर खेळतोय. योगेश पेनकरने 4 चेंडूचा सामना केलाय आणि चर्चा पाहायला मिळते. अमोल सुरभे सर इथे आहेत त्याचबरोबर आमचे इतर सहकारी
ज्याच्यामध्ये तो संवाद आपल्याला दाखवला जातोय. या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान आहे. हे मुख्य मंचावरचं दृश्य आहे. अमूल्यदा सुर्वे त्यांचे सुपुत्र देखील तिथे आहेत. या स्पर्धेमध्ये लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाने या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलंय आणि सध्या स्क्रीनवर एजाज कुरेशीची मुद्रा आपल्याला पाहायला मिळते. मागचा चेंडू जहीदने काय कमालीचा टाकला होता. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला योगेश पेनकर, कारण फ्री हिटचा बॉल त्यावर मोठा प्रहार करायचा होता, परंतु त्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. तो लावण्यासाठी स्टंप लावण्यासाठी बराच वेळ गेला. याचाच अर्थ असा आहे की काय जबरदस्त हिट केलं होतं स्टंपला. फलकावर आखी 6 धावा. एजाज स्ट्रायकिंगला जहीद तयार. या षटकातला पुढचा चेंडू पॉवर प्ले. P1चं षटक. पहिल्यांदा तेवढ्याच वेगाने निघून गेला. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेला देखील बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता योग यावेळेला एजाज कुरेशीचा, परंतु कोणतंच कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडू सरळ रेषेमध्ये निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि जेवढे ही डॉट बॉल येतील पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं दबाव टाकायचा असेल तर डॉट बॉल, कारण डॉट बॉल टाकल्यानंतर एक दबाव बनतो आणि तो दबाव झुगारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करून तिथे एखादी विकेट तुम्हाला मिळू शकते आणि त्यामुळेच ती डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. बराच बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपला फुंकर मारून गेला होता चेंडू. दांडी गोल, सेलिब्रेशन फुल. यावेळेला एजाज कुरेशीला भूल पडली आणि जहीदने केले दांडी गोल. पहिला मोठा धक्का एजाज कुरेशीच्या रूपाने बसलाय. बालाजी 11ला फलंदाज झालाय बाद. पेंगिडीचे पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला अखेर. या षटकामध्ये 2 वेळेला स्टंपला हिट केलं होतं. मागचा चेंडू होता तो फ्री हिट होता. तिथे योगेश पेनकरचा तो त्रिफळा त्याने उद्ध्वस्त केला, पण तिथे विकेट मिळाली नव्हती. अखेर एजाज कुरेशीचा त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना तो पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा. एक गडी बाद. 2 बॉलवर चूक झाली होती आणि ती चूक दुरुस्त करत असताना जहीदने चांगलं कमबॅक केलं. आयुष्याच्या प्रवासामध्ये विल कमबॅक आणि कमबॅक करणं गरजेचं असतं. ते कमबॅक पाहायला मिळालं आणि प्रशांत सर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च झाल्या. पण मैदानावरती दाखल कोण होते? अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे थॉमस डायस. राष्ट्रीय स्पर्धा इंडिया कप आणि ज्या पद्धतीने आपण गुजरातमध्ये जेव्हा पाहिली तेव्हा ठोकलेला षटकार सर्वांनाच माहिती आहे. हिरो बनला होता, एका बॉलमध्ये तो हिरो बनला होता आणि एक काळ असा होता गोपी अर्धशतकाचा बादशाह होता. सातत्याने त्यानं अर्धशतकं जगावली. फिटनेस नंतर थोडासा प्रॉब्लेम झाला फिटनेससाठी, त्यानंतर मात्र त्याचा थोडासा जो फॉर्म आहे कमी झाला, परंतु या 2 वर्षात पुन्हा एकदा त्यानं पुनरागमन केलं. खूप चांगली कामगिरी केली आणि विकेट गेल्यानंतर तो मैदानात आलाय. तो करून दाखवणार का, चांगली कामगिरी करणार का, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर त्याला द्यायचंय. तो अगदी बरोबर तो मैदानात दाखल झालाय. मधला काळ थॉमस डायससाठी बराच संघर्षमय राहिला, पण त्यावर त्यांनी मात केली. काय क्रिकेट पासून थोडासा वंचित होता. अर्धशतकांचा बादशाह. एकाच हंगामामध्ये 50 पेक्षा जास्त अर्धशतक ठोकणारा हा खेळाडू आहे. त्याचा फिटनेस पहा, भरपूर मेहनत घेतो तो स्वतःवर आणि तो आता मैदानामध्ये आला. योगेश पेनकरच्या जोडीने तो आता त्याच्या साथीने तो खेळ. मध्ये दुसऱ्या बाजूने फिरोज शेख. दुसऱ्या षटकाची सुरुवात. फिरोजकडे देखील भरपूर टॅलेंट आहे. एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला तो चेंडू वळवू शकतो. डावखुऱ्या हाताचा मध्यम गती गोलंदाज आणि आता त्याला पॉवर प्ले मध्ये दुसऱ्या षटकासाठी पाचारण झालं. पहिला चेंडू एक चांगला अँगल बनवत असताना आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर निघून गेला. डॉट बॉलने सुरुवात झाली. योगेश पेनकर पुढच्या चेंडूसाठी तयार. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा बंबल करतोय. एकदा मिळाली, दुसऱ्या डावेचा प्रयत्न होईल, परंतु तो प्रयत्न सफल नकार दिलाय थॉमस डायसने, कारण ती थोडीशी जोखीम होती. एकच धाव मिळाली. मोठा फटका अद्याप आलेला नाहीये. आतापर्यंत आपण बघतोय जवळपास 8 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त 7 धावा फलकावर आहेत. म्हणजेच काय, हे बॅटल आजच्या रात्रीमध्ये चांगलं रंगेल. दोन्ही संघाकडे मातब्बर खेळाडू आहेत, तारे सितारे आहेत. थॉमस नव्याने मैदानामध्ये आला, त्याचं कारण होतं एजाज कुरेशी बाद झालाय. थॉमसला प्रमोशन मिळालंय, परंतु तेवढी जबाबदारी देखील त्याची वाढली. पहिलाच बॉल थॉमस साठी. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये जमा होते.
एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर दाबा झालेला आहेत 8. आमदार शेखर निकम चषक 2026 ची ही दुसरी रात्र, उद्या असेल अंतिम रात्र. यासाठी केला होता 8 तास की प्रत्येक रात्र गोड व्हावी. हलक्या हाताने सन्मान दिला. पुलेलींचा बॉल बॅटला अगदी समोर, बॅटचा फेस खुला केला, सन्मान दिला. चेंडू आहे निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडूनंतर रिक्वायर रन रेट वाढत जाईल आणि त्याचा दबाव बनू शकतो. मात्र जेवढा सन्मान दिला त्यापेक्षा देखील आक्रमण चांगलं करतो थॉमस. आउटसाइड ऑफ स्टंप, पुन्हा बाहेरचा चेंडू, बॉडीला स्ट्रेच केलाय. पहा, 2 पाय स्ट्रेच करत असताना अविक्रम बॉडी बॉलला एक्सेस करण्याचा प्रयत्न होता, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि पुन्हा एक वेळा निर्णयाला चॅलेंज केलाय. त्यांना सांगा, जेव्हा तिकडून दाखवले आम्हाला पण दाखवायचं, आम्हाला पण सांगा तो इशारा. आम्ही काय बोलणार, काय केलंय? डायरेक्ट वॉकी टॉकी बोलले तुम्हाला काय, आम्हाला काय कळणार आहे? आणि पुन्हा एक वेळा तिसऱ्या पंचांगली तो निर्णय प्रलंबित आहे. चाचपणी केली जाईल, शहानिशा केली जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी, ती पडताळणी केल्यानंतर तो निर्णय येईल. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. ऍक्शन रिप्ले 70-70 स्पोर्ट्सवर अँगल बनवण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर जसा टप्पा पडला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. पंच पाहतायत नेमका हा चेंडू कुठे टप्पा पडलाय, तो किती बाहेर गेला. या सगळ्यांची चाचपणी केल्यानंतर पंचांचा निर्णय आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच काय, बॅटिंग टीमने आता तो रिव्ह्यू गमावलाय. फलकावर आहेत 8 धावा. प्रत्येक डॉट बॉल दडपण दबाव वाढवेल, परंतु दबावामध्ये प्रभाव पाडायचा आहे. थॉमस त्यासाठी जाणला जातो. पुलेलींचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅट ऑन साईडला खेळाय. मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल पिकअप गॅदर थ्रो करेपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली गेली. चांगलं रनिंग बिटवीन. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. डॉट बॉल पेक्षा एकेरी दुहेरी धावा चालू राहणं गरजेचं आहे, कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्यामुळे धावा येणं गरजेचं आहे. 10 धावा फलकावर आहे. डबल फिगर मध्ये धाव फलक आहे बालाजी 11. या संघाची धावसंख्या 10 धावा. एकेरी बाद. यावेळेला समोर लॉफ्ट केलाय, परंतु सरळ जातोय. फ्री होम डिलिव्हरी. दुसरा धक्का बसेल थॉमस डायसच्या रूपाने. फलंदाज झालाय बाद. दुसरा धक्का बालाजी 11ला. 10 धावा, 2 गडी बाद. रंगिणीचे नाराज आहे. पहा, रिॲक्शन दिली थॉमसने. ऍक्शन रिप्ले बघायला मिळते. थोडासा बाहेर आला होता, बॉल डीप झाला. मिडऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाने आपल्या उंचीचा वापर केला आणि एक सुरेख झेल टिपला गेला. दुसरा धक्का थॉमस डायसच्या रूपाने. थॉमस देखील छाप पाडू शकलेला नाहीये आणि आता मैदानामध्ये आला भूषण गोळे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सातत्याने चर्चेत राहतो हा खेळाडू. त्याला प्रमोशन मिळालंय. 2 गडी बाद झाली. जबाबदारी वाढली आहे. थॉमस देखील छाप पाडू शकलेला नाहीये. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 69 धावा बनवायच्या त्याच्या रात्रीमध्ये. परंतु आता संघनायकाच्या जोडीला भूषण गोळे मैदानामध्ये गेलाय. दोघांमध्ये तो संवाद चालू आहे. योगेश पेनकर सांगतोय नेमकं काय करायचं आपल्याला. इथे जबाबदारीने खेळायचे, जोखीम घेऊन चालणार नाही. एका बाजूने मी जबाबदारी सांभाळतो, तू मला साथ दे आणि त्यानंतर आपल्या संघासाठी आपल्याला धावा पूर्ण करायच्यात. संवाद होणं गरजेचं असतं मैदानावर. दुसऱ्या बाजूने तेवढीच दमखम गोलंदाज दाखवतात टाय पॅकर्स. सुरभी बॉयज विरुद्ध बालाजी 11 या 2 संघांच्या दरम्यान हा सामना. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये उलटफेर करण्याच्या तयारीनेच 68 धावा फलकावर लावल्या. पहिल्या डावाची देखील सुरुवात थोडीशी नाजूक झाली होती, नाजूक स्थिती होती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये कृष्णा सातपुते बाद झाला होता. त्यानंतर 2 विकेट लवकर आल्या होत्या. बबल नाईक फारशा पाडू शकलेला नव्हता, परंतु दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज प्रभावी कामगिरी करतायत. शेवटचा चेंडू दोन षटकांचा खेळ संपला.
एन साईडला बॉल कावकांना क्षेत्रामध्ये गेला क्षेत्ररक्षक थोडासा गडबडतोय तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या गेल्या 2च्या मदतीने फलकावर धावा आहेत 12 धावा तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा झईदला बोलवलं गेलं पहिलं षटक अतिशय प्रभावीपणे हाताळलं पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 6 धावा एक गडी बाद केला होता पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय प्रभावीपणे त्यांनी हाताळलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावरच ती जबाबदारी ठेवली गेली तिसऱ्या षटकाची योगेश पेनकर 7 बॉलमध्ये 7 वर खेळतोय तो संयम दाखवतोय पण तो आक्रमण करावं लागणार आहे हवेत केला फटका लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय बॉल हवेत होता आणि आता झेल झालेला नाहीये मात्र धावबाजसाठी अपील केलं गेलंय थोडासा लेट झालाय बॉल साईड झालेला नव्हता झेलसाठी प्रयत्न केला बरंच अंतर कापलं हातात झेल सुरक्षित राहिला नाही मात्र दुसऱ्या बाजूला धावबाजसाठी ती अपील केली पंचांनी निर्णय पाठवला तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये ही विकेट महत्वाची ऍक्शन रिप्ले 70-70 स्पोर्ट्स वर आपल्याला बघायला मिळेल जसा झेल पडला एकदा पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण पुन्हा एक वेळा तिसरे पंच पडताळणी करतायत त्यानंतर आपल्याला मेगा स्क्रीनवर देखील पाहायला मिळेल प्रत्येक पाऊल तोलून मोजून मापून टाकावं लागेल 69 धावांचा पाठलाग करत असताना बालाजी 11ला आणि दुसऱ्या बाजूला या धावांचा बचाव करण्यासाठी ताई पॅकर सर्व बॉयजला देखील तेवढ्या जबाबदारीने खेळावं लागेल हृदयाची दडदड थोडीशी वाढलेली असेल आणि ती जर विकेट मिळाली तर ताई पॅकर सर्व बॉयजसाठी एक संजीवनी असेल दुसऱ्या बाजूला बालाजी 11 साठी खूप मोठा धक्का असेल पण इथे जर सुरक्षित असेल ही विकेट फलंदाज सुरक्षित असेल तर मात्र डगआउट मध्ये देखील आनंदमय वातावरण राहील कारण ही विकेट महत्वाची आहे 2 गडी ऑलरेडी लवकर बाद झालेत आणि त्यामुळे तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी अपेक्षित आहे 70-70 स्पोर्ट्स वरील संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते विविध अँगल्स खूप चांगले कॅमेरा बघ 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यावेळेला आपण बघतो खूप चांगले कॅमेरा बघ आमचे सर्व कॅमेरामन करत असतात मुकेश कराळे आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोगा मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात आणि थोडासा खेळ थांबलाय आणि त्याचं कारण आहे की तिसरे पंच पडताळणी करतात थोडासा कौशल निर्णय आहे आणि तो निर्णय आपल्या सोबत पोहोचेल पण त्यासाठी थोडासा वेट अँड वॉच हीच पॉलिसी आपल्याला देखील आता राबवावी लागते असेल तो निर्णय प्रेक्षक देखील एक मोठा शॉट रोखून बसले त्यांना माहिती आहे येते दोन्ही संघ मातब्बर आहेत चांगलं बॅटल आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रत्येक रात्रीमध्ये पाठिंबा देण्यासाठी आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रेक्षक दिवसभराचं आपलं कामकाज आवरून इथे येतात हा भव्य दिव्य सोहळा सेकंड निकम प्रतिष्ठान साबर्डे आदरणीय सचिन शेठ पाकळे यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण स्पर्धा उभारली गेली त्यांची संपूर्ण कार्यकारिणी त्यांचे संपूर्ण सहकारी गेले अनेक दिवस अनेक रात्रींची मेहनत आपली नोकरी कामकाज व्यवसाय सांभाळून या प्रत्येकाने या स्पर्धेच्या उभारणीसाठी भरपूर मोठं योगदान दिलेलं आहे या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाला या स्पर्धेमध्ये सलाम आहे पुढे आता तिसरे पंच आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे फलंदाज आहे सुरक्षित याआधी एक झेल सुटला होता त्यानंतर आता एक अजून जीवनदान मिळाले असंच म्हणावं लागेल कारण धावबादचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक म्हणून गोलंदाज तिथे दाखल होता त्याने तो प्रयत्न केला होता पण तो बचावलाय सुरक्षित आहे फलंदाज योगेश पेनकर भूषण गोळे सोबत संवाद साधतोय एकमेकांना बरोबरीने घेऊन हा डाव पूर्ण करायचा आहे बालाजी 11ला 14 धावा आहेत सध्या फलकावर 2 गडी बाद जईदने या षटकात देखील आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत मोठा फटका येऊ दिलेला नाहीये कारण त्याच्याकडे देखील चांगलं व्हेरिएशन आहे अनेक चेंडू त्याच्या बातामध्ये आहेत योगेश पेनकर साठी पुढचा चेंडू ऑन साईडला हवाई चांगले टायमिंग बॉल हवाई सफर करतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी कडक बेधडक षटकार इशारा तुला दिसला ना तोच इशारा दिला मैदानाच्या आतमध्ये
आजची रात्र गाजवायची आहे. स्लॉक केलं बॉलला आणि त्यानंतर चांगलं टायमिंग केलं होतं बॉलला. नजर चांगली होती. षटकार ठोकला. षटकाराबरोबर धावसंख्येने थोडासा वेग धारण केला. मात्र जैत प्रत्युत्तर देईल का? थोडस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. बाहेर निघाला चेंडू. वाईट बॉलची घोषणा मुख्य पंचाने केली. परंतु आता फिल्डिंग टीमने चॅलेंज केले. पंचांचा निर्णय आला. त्यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय येईपर्यंत आपल्याला वेट करावा लागेल. तर हा सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघ अतिशय जबाबदारीने प्रत्येक निर्णय घेतात. प्रत्येक पाऊल तोलून मोजून मापून टाकतात. कारण इथे प्रत्येक निर्णय त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. एक एक निर्धाव चेंडू एक एक धाव दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल आणि त्यामुळेच प्रत्येक चेंडूवर आपल्या अपेक्षेप्रमाणे निर्णय यावा असंच अपेक्षित असतं. मात्र 30 पंच या चेंडूवर तो निर्णय देतील. 69 धावांचा पाठलाग. पहिल्या डावामध्ये ओंकार देसाईने जबाबदारीचं क्रिकेट दाखवलं. मात्र दुसऱ्या डावामध्ये योगेश पेनकरला ती जबाबदारी संघनायक म्हणून घ्यायची. आतापर्यंत तू चांगला खेळतोय. एक षटकाराच्या बॅटमधून आला आणि आता तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. वाईट बॉल आहे. त्यामुळे आता फिल्डिंग टीमने देखील आपला रिव्ह्यू गमावलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर धावा झालेला आहेत आतापर्यंत. 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 21 धावा. एकवीस धावा फलकावर आहेत. 2 गडी बाद 21. तिसऱ्या षटकाचा खेळ. 21 चेंडूमध्ये अजून 48 धावांची आहे गरज. योगेश पिनकर फ्लाइट जेट पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. शॉट ऑफ लेन खांद्याचा वापर केलाय. अपेट बार बाउन्सर टाकलाय. तिकट बाउन्सर. पंचांकडे अशा नजरेने पाहिलं योगेश पिनकरने आणि बॉल सरळ टाटा बाय बाय करत निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांनी बनपट्टी ओरचा इशारा देखील आता गोलंदाजाला दिला. अपेट बार चांगला तिकट बाउन्सर खांद्याचा वापर केला. ऍक्शन रिप्ले अक्षरशः उंच उडी मारून खेळण्याचा प्रयत्न. ऑन दी टोज आणि ऑन दी नोज तसाचा चेंडू पाहायला मिळाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 21 धावा फलकावर आहे. 2 गडी बाद. टप्प्याचा चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. काउंटरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भूषणने दाखवलाय परंतु इथे नकार कळवलाय कारण थ्रो येतोय. या चेंडूवर एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आहेत 22. 2 गडी बाद 22. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे बालाजी लिमणग्या टीमला. दोन्ही संघांसाठी हा विजय महत्वाचा. 19 चेंडूमध्ये 47 धावा. हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बनवावे लागतील. 19 चेंडू आणि 47 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत आहे. ती जिद्द आहे. ती चिकाटी आहे. ती जिद्द चिकाटी मेहनत ऍपलच्या ऍप स्टोअरवर किंवा गुगलच्या प्ले स्टोअरवर डाउनलोड करता येत नाही. ती घडवावी लागते. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये. 19 बॉलमध्ये 47 धावा. भूषण स्ट्राईक एंडला. भूषणसाठी टप्प्यानंतर बळून घेतले चेंडूने. पहा योगेश पिनकर पंचांना विचारतोय नेमकं कुठे गेलाय बॉल. तर त्याला असं वाटत होतं हा चेंडू भरपूर बाहेर गेलाय परंतु पंचांनी नकार दिला. डॉट बॉल सोबत ओव्हरची समाप्ती. निर्धाव चेंडू सोबत 3 षटकांचा खेळ संपला. 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 षटकानंतर 22 ला 2 18 चेंडू 47 धावा. हे समीकरण आता या सामन्यामध्ये पूर्ण करायचंय. तर आता जाऊया येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडेल हे ऐकण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीमधून प्रशांत आदमले सरांकडे. इट्स ओ टू यू. धन्यवाद. थैंक यू गोपी. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. मेरे शेखर निकम्बा ट्रॉफी 2026 का ये बहुत बड़ा मुकाबला नाउ रिबनिंग 18 रिबनिंग 18 गेंदों का खेल अभी भी विशेष है. और 3 ओवर की अगर कहानी देखें तो 22 रन 2 विकेट के नुकसान पर. तो निजी मास्टर हमारे साथ जुड़ेंगे. शेखर निकम प्रतिष्ठान सावंडे प्रेजेंट MLA शेखर निकम ट्रॉफी 2026. गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए. फिर उसके ऊपर सबकी निगाह सामने बल्लेबाज योगेश पेनकर.
आनंद बड़ी का टूर्नामेंट मुझे याद है, इन्होंने अर्धशतक जड़ा था, तूफानी बल्लेबाजी की थी, तकनीक इनकी बहुत बढ़िया है और दर्शकों का बहुत प्यार मिला था योगेश पेंटकर को। बढ़िया गेंद टपकाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को साइड पर खेलने की कोशिश, रिस्पेक्ट गेंद डिक्लेयर क्षेत्र की तरफ चली गई, 2 रन और 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 24, 2 विकेट के नुकसान पर। इस मुकाबले में कांटे की टक्कर होगी दो तगड़ी टीमें, ताई पैकर्स एंड सुरवे बॉयज बनाम बालाजी 11। भूषण को लॉस्ट टेकर पर बतौर आइकॉन मैन ऑफ द सीरीज इनको मिली है इस सीजन में। पॉइंट कवर, एक खिलाड़ी स्ट्राइक कवर पर लॉन्ग ऑफ बॉर्डिनर पर मौजूद है। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, कला का इस्तेमाल बढ़िया किया, बॉर्डर पर खिलाड़ी दिया जाता है स्क्वायर लेग पर, एक रन मुकम्मल किया, दूसरे के वापस आना चाह रहे हैं, कौन जाएगा मैदान के बाहर? दोनों मैदान के बाहर आना चाह रहे हैं, अंफर का क्या फैसला है, योगेश या भूषण? योगेश पेंटकर बैक टू द पैवेलियन, तालमेल में आए कवि और योगेश को मैदान के बाहर जाना पड़ा है। बल्लेबाज आउट। थैंक यू नितिन। या स्पर्धेला भेट देण्याकरिता आमचे मित्र ॲडव्होकेट तेजस कोरगावकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गणेश सावडेकर सर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण तेजस कोरगावकर सर यांचा यथोचित सन्मान व स्वागत करावं. All right. थैंक यू इलेक्ट्रिशियन। 25 पर 3, बहुत जबरदस्त मुकाबला ये।
तेजस कुरगावकर यांचा सन्मान मंचावरती केला जातो. गणेश सावडेकर, देवराज गरगटे, सावडेकर सर त्या ठिकाणी आहेत, अमोल, ही सर्व मॅनेजमेंट टीम आहे. कुरगावकर सर आपलं सहर्ष स्वागत है, वेलकम. चेहरे पर मुस्कुराहट है. मैच की तरफ रुख करेंगे. आंकड़े क्या बता रहे हैं जिस तरह से मुकाबला 25-3 हेलीकॉप्टर बॉय मैदान के अंदर श्रेष्ठ कदम. स्ट्राइकर पर भूषण गोले ऑनसाइड पर खेलना चाहते थे, जोर पर अपील कर देसाई द्वारा लीग बाय का इशारा जुड़ी किया और इसी के साथ आंकड़े बदलते हुए इंटरेस्टिंग मैच दर्शकों के लिए बिल्कुल मजा आएगा. इसी पहले के रोचक मुकाबला हुआ था, बहुत ही बढ़िया खेल दोनों तरफ से रहा था. शेखर निकम प्रतिष्ठान साबरडे प्रेसिडेंट एमएलए शेखर निकम ट्रॉफी 2026 की यह अद्भुत कहानी. दर्शक अभी भी काफी संख्या में हमारे साथ जुड़े हुए. भूषण गोले इस वक्त स्ट्राइकर पर ऑलराउंडर खिलाड़ी हैं, लेदर बॉल कंट्रोल के पास. स्कोर 25 से 3 विकेट के नुकसान पर 27-3 पॉइंट के ऊपर पॉइंट स्ट्राइक आउट. एक खिलाड़ी फिलहाल लॉकअप पर. इस तरह गेंद काफी ऑफ टाइम के बाहर वाइड वर्क है शरद राजू द्वारा और विस्तार स्कोर पर बढ़ोतरी. रन संख्या 28 रन. जीतने के लिए जो टारगेट दिया उसको आप डिपेंड करना चाह रहे थे, अनुशासन की जरूरत. अब फिलहाल एंटीन अच्छा था, खास करके गेंदबाज का आंखों से दूर रखने की कोशिश आपने की, लेकिन ज्यादा ऑफ टाइम के बाहर आप चले गए, इसलिए आपने वाइड बॉल का इशारा किया. और एक अच्छी गेंद है, ये नहीं देखने वाली बात है. लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल. पोज ने कंट्रोल खोया है, अनुशासन के साथ गेंदबाजी नहीं कर रहे हैं. इस वक्त लाइन से भटकते हुए इस तरह गेंदबाजी कर रहे हैं, गति के ऊपर सवार होकर गेंदबाजी करने की कोशिश. और भूषण गोले के ऊपर सबके निगाह. स्कोर 29 रन 3 विकेट के नुकसान पर. खाते ऑफ स्टंप के बाहर गेंद चली गई. इस बार अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा. अनवांटेड रिकॉर्ड है ये, फिरोज के लिए अनवांटेड रिकॉर्ड है. वाइड बॉल की हैट्रिक हुई है, कोई भी गेंदबाज नहीं चाहता है. पहले ऑफ स्टंप के बाहर, दूसरी गेंद लेग स्टंप के बाहर, तीसरी गेंद ऑफ स्टंप के बाहर, ज्यादा हरकत करती हुई गेंद. चलिए मैच कंटिन्यू करना है. 3 वाइड बॉल. ये मैच बहुत इंटरेस्टिंग है. स्कोर 3 विकेट के नुकसान पर. हेलो वाइड बॉल कैट्रिक. मजा आएगा इस मुकाबले में. स्ट्राइकर पर बल्लेबाज भूषण गोले. ओवर की बात करें तो ये चौथा ओवर है. 69 रनों का टारगेट, 69 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय बताएगा. स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए तैयार. भूषण गोले ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात. क्लीन बोल्ड. ये गेंद एक प्योर कोल्ड और फिरोज ने किया भूषण गोले को क्लीन बोल्ड. (2026) फील्डिंग में थोड़ा तब्दीली बिल्कुल इस वक्त चाह रहे हैं. जो कवर पॉइंट का खिलाड़ी
कृष्णा क्या प्लान होगा देखने वाली बात है। कृष्णा तो एक्स्ट्रा कवर पर है। बहुत अच्छी गेंदबाजी, यॉर्कर स्पेशलिस्ट है गेंदबाज फिरोज। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए एक बार फिर मन बना लिया था बल्लेबाज नितिन ने, लेकिन मना किया स्ट्राइकर के बल्लेबाज शेष कदम। हेलीकॉप्टर बॉय उस साल से नितिन इस टीम के लिए साथ खेल रहे हैं। शेष कदम कैप्टन दमकम दिखाएंगे। हेलीकॉप्टर बॉय मैन फ्रॉम बांद्रा नितिन माटुंगे, मैन फ्रॉम कोल्हापुर 31 पप्पू। इस तरह गेम और ये चौथा वाइट बॉल जो कन्वर्टर वाइट बॉल का इशारा कर रहे हैं। इस वक्त बल्लेबाज ज्यादा कुछ नहीं कर पा रहे, लेकिन दूसरी तरफ से तेज तर्रार गेंदबाजी करने की कोशिश, यॉर्क करने का प्रयास, लेग स्टंप के बाहर गेंद है। ओंकार देसाई ने गेंद को फील्ड किया और इस मुकाबले में ये चौथा इस ओवर में वाइट बॉल है। हमारे साथ स्कोरर जुड़े हुए मिस्टर मानव सुरभे बहुत अच्छा काम करे। इससे पहले अभिमन्यु को आपने देखा तो बेनू ने बहुत अच्छा काम किया। स्ट्राइकर पर बल्लेबाज श्रेयस कदम। स्कोर 32 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर है। ऑन साइड पर खोद के निकाला गेंद को, यॉर्क बिल्कुल किया गया था। डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 33 रन 4 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ।
डॉट बॉल। मौका था नितिन के लिए बड़ा स्ट्रोक खेलने का। आज फिरोज ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज नितिन माटुंगे। अवसर पर खेलना तो चाह रहे थे लेकिन गेंदर बल्ले के बीच अच्छा संपर्क नहीं हुआ। गेंद चलेगी फाइन लेग पर। शानदार गेंदबाजी इस मुकाबले में आकिब की तरफ से रही है। दबाव बनाने का प्रयास जरूर हुआ बल्लेबाजों द्वारा लेकिन कामयाबी नहीं मिली बल्लेबाजों को। गेंदबाज और सरदार स्कोर 38 विकेट के नुकसान पर। छह गेंदों का खेल शेष है। 31 रनों की जरूरत मुकाबला में जीतने के लिए। 69 रनों का टारगेट है। हेलीकॉप्टर बॉय क्या इस मैच में कमाल करेंगे, क्या अपना जलवा दिखाएंगे। हीरो बनने का मौका शेष कदम के लिए। और शारजा के मैदान पर छक्का जड़ने का कारनामा किया था कालिया के खिलाफ। बहुत ही शानदार प्रदर्शन, काबिलियत है। अक्षय अपने बोरिक माप पर तैयार। 6 गेंदे 31 रनों की जरूरत, 5 छक्के जड़ने। इस बार स्ट्रोक अच्छा, सुंदर टाइमिंग। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। ब्यूटीफुल शॉट, मच नीडेड बाउंड्री, कड़क शॉट शेष कदम का। निरंतरता चाहिए। चौका तो आपने जड़ दिया, इससे आपका कॉन्फिडेंस बढ़ेगा। गेंदबाजी करने के लिए अक्षय। 2 खिलाड़ी चर्चा कर रहे हैं। इंपॉर्टेंट मुकाबला, क्या एक बड़ा स्ट्रोक आएगा। एक बार आपको सही होना है। नहीं 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 नहीं, नहीं। गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। इस मुकाबले में शानदार गेंदबाजी। पाइप पैकर्स सुरभि बॉयज टीम, इससे सारे खिलाड़ी खुश हो जाएंगे। बालाजी और पाइप पैकर्स तगड़ा मुकाबला है। 4 गेंदे और 26 रनों की जरूरत। स्कोर ड्रॉप 43 for 4। फुल टॉस, हवा में गेंद, हवाई यात्रा पर नो बॉल का इशारा। मैच समाप्त नहीं है, मैच ऑन है। मजा आएगा इस मुकाबले में। चार गेंदों का खेल, 19 रनों की जरूरत है। नो बॉल का इशारा हुआ। एमएलए शेखर निकम ट्रॉफी 2026 पिक्चर है सुपर हिट। अगली गेंद फ्री हिट, नितिन माटुंगे। स्ट्राइकर पर 9 सेकंड पर शेष कदम। 4 गेंदे 19 रनों की जरूरत है। मैच ऑन है। नो बॉल में एक बार फिर कहानी बदली है, खेल बदला, मौसम बदला। इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। 1 रन मुकम्मल किया। अब आपके पास 3 गेंदे हैं और 3 गेंद में 18। अभी भी देखिए पॉसिबल है, कुछ भी हो सकता है। शेष कदम को वो 3 छक्के जड़ने हैं। अब आप स्ट्राइक रोटेट नहीं कर सकते, आपके पास वो विकल्प नहीं बचा हुआ है। जो कुछ करना है वो शेष कदम को करना है। और गेंदबाजी करने वाले अक्षय को एक अच्छी गेंद डालनी है। क्या शेष कदम वो चैलेंजिंग ओवर है ये इनके लिए। बहुत अच्छी गेंद, बल्लेबाज आउट। शेष कदम बैक टू द पवेलियन। वाह अक्षय, वाह जबरदस्त प्रदर्शन। बल्लेबाज बैक टू द पवेलियन, शेष कदम।
प्रणय चव्हाण आणि तुषार वारे माईकशी संपर्क साधा ताबडतोब. प्रणय चव्हाण, तुषार वारे. पंकज मैदान के अंदर आ रहे हैं. दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर. मोमेंटम ताई पैकर्स एंड सुरभि बॉयज इनकी तरफ है. अमर परुलेकर साहब बहुत खुश हो जाएंगे जिस तरह से टीम परफॉर्म कर रही है. अब इस मुकाबले की अगर बात करें तो वैसे ताई पैकर्स टीम के लिए करूँ ये मरुमाला मैच था और इस मुकाबले में शानदार प्रदर्शन बालाजी के खिलाफ. कहानी इंटरेस्टिंग है ताई पैकर्स टीम के लिए. बुम बुम माट्या मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए शेखर निकम प्रतिष्ठान सामान्य प्रेजेंट आमदार शेखर निकम चषक 2026. अक्षय की शानदार गेंद पहली गेंद पर चौकाया था. नो बॉल भी आ गया. दिक्कतें थी अक्षय के लिए लेकिन उसके बावजूद एक बहुत ही अच्छी ड्रीम बॉल था. फुल टॉस सुंदर स्ट्रोक. गेंद बाउंड्री के बाहर. 6 रन. And we go from left to right. Watch this. Left, right, left, थैंक यू डीजे. गौरव सुरभि ताई पैकर्स एंड सुरभि बॉयज टीम के ओनर हैं. शॉट पे यूनाइट साइड पर पूर्ण किया. बॉर्डर पर खिलाड़ी में तैनात. क्या गेंद बॉर्डर के बाहर चलेगी वो देखना बहुत जरूरी. अंपायर के क्या इशारा. माटे को थोड़ा ऊपर भेजने की जरूरत थी. पावरफुल बल्लेबाजी करते हैं. शानदार प्रदर्शन इनका हमेशा रहा है और ये विकेट है. बल्लेबाज माट्या. पंकज बैक टू द पेवेलियन. गॉन. नेक्स्ट मैच मुन्ना देसाई 11 और बालाजी 11 टीम कैप्टन. आपको टॉस के लिए आना है. बालाजी 11 कैप्टन और इस मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा. मैन ऑफ द मैच, गेम चेंजर ऑफ द मैच. मी दोन्ही संघांना विनंती करेन, कॅप्टनला विनंती करेन आपण टॉस साठी लगेच या. मुन्ना देसाई 11 कॅप्टन.